हॅलो फ्रेंड्स, आपण राज्यशास्त्र हा विषय बघत आहोत 12वीचा नवा सिलेबस आणि त्यामध्ये आपण आज भाग 3 बघणार आहोत आणि तो मुद्दा आहे मानवी हक्क व मानवतावादी हस्तक्षेप. आता मुद्द्याची सुरुवातच मानवी हक्कापासून झाली आहे. मग मानवी हक्क म्हणजे काय? आपण सर्व मानव आहोत आणि जगाच्या पृथ्वीच्या जिथे जिथे जमीन आहे तिथे तिथे मानवाचं अस्तित्व आहे आणि प्राण्यांच्या वर्गीकरणामध्ये आपल्याला मानव प्राणी म्हटलं जातं. तर मानव म्हणून जगण्यासाठी, सन्मानाने जगण्यासाठी जे हक्क दिले जातात त्यांना म्हटलं जातं मानवी हक्क. आपण थोडक्यात मानवी हक्क म्हणजे काय हे बघणार आहोत. हक्क म्हणजे प्रत्येक व्यक्तीला समाजाने मान्य केलेला व कायद्याने मंजूर केलेला वाजवी दावा. म्हणजे बघा, हक्क, मानवी हक्क यामध्ये दोन गोष्टी आहेत की समाजाने पण तो हक्क मान्य केला पाहिजे की हा मानव म्हणून याला हे मिळाला पाहिजे आणि या हक्काला कायद्याचं संरक्षण असलं पाहिजे. म्हणजे जर कोणी तो माझा हक्क डावलत असेल किंवा मला तो हक्क उपभोगू देऊ शकत नसेल तर कायद्याने मला त्याची सुरक्षा करण्याचा हक्क मिळेल. कायदा माझ्या बाजूनी लढेल किंवा माझी बाजू घेईल की तो हक्क मला मिळाला पाहिजे, कारण कायद्याचं संरक्षण आहे. आपल्या भारताच्या किंवा इतर देशांच्या संदर्भात विचार केला तर जगातल्या अनेक देशांमध्ये या मानवी हक्कांची नोंद त्यांच्या राज्यघटनेमध्ये, त्यांच्या कायद्यामध्ये घेतलेली आहे. आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये 3ऱ्या भागामध्ये मूलभूत हक्कांच्या संदर्भात हे मानवी हक्क नमूद केलेले आहेत. त्यानंतर आता या मानवी हक्कांचं स्वरूप कसं आहे हे थोडक्यात सांगते की हे स्वरूप कसं आहे, सार्वत्रिक आहे. म्हणजे कुठेही जगाच्या पाठीवर तुम्ही कुठल्याही देशात गेला तरी जे मानवी हक्क आहे ते तुम्हाला मिळणार आणि त्या देशातली सरकार किंवा शासन यंत्रणासुद्धा तुम्हाला ते हक्क मिळावेत याची काळजी घेणार. दुसरा स्वभावता आहे की मानव म्हणून हे स्वभावता आपल्याला मिळाले पाहिजे. नैसर्गिकरित्या हे हक्क आपल्याला मिळायलाच हवेत की जगातल्या कुठल्याही मानवाला हे एवढे कॉमन हक्क तर मिळायलाच हवे. म्हणजे हे स्वाभाविक हक्क आहेत जगण्यासाठी किंवा नैसर्गिक हक्क आहेत. विकसनशील आहेत. जसा जसा मानव विकास करतो आहे आणि त्याला वेगवेगळ्या हक्कांची ज्या ज्यावेळी गरज पडते तसे तसे या हक्कांचं स्वरूप काय होत आहे, विकसित होत आहे. म्हणजे पहिले मोजके हक्क दिले होते, मग गरजेनुसार हा पण हक्क आवश्यक आहे. जसं बघा, मूलभूत हक्क आपण काय म्हणायचो की माणसाच्या मूलभूत गरजा काय आहेत, अन्न, वस्त्र, निवारा. सुरुवात एकदम बघा, आम्ही आमच्या लहानपणी मानवाच्या 3 मूलभूत गरजा शिकलो, अन्न, वस्त्र, निवारा. आणि आज मात्र आपण काय शिकवतो किंवा आम्हीच तुम्हाला काय शिकवतो, मानवाच्या 5 मूलभूत गरजा, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण. विस्तार झाला. तसंच या मानवी हक्कांमध्ये सुद्धा काय आहे, गरजेनुसार हक्क हे विस्तारित होतात. विकसनशील यांचं स्वरूप आहे आणि अभिन्न आहेत. म्हणजे मी इथे आहे आणि हक्क तिथे आहेत असं नाही. माझ्यासोबतच मानवापासून त्याचे हे मानवी हक्क अलग करता येत नाही. मी जिवंत असेपर्यंतच ते हक्क माझ्यासोबत आहेत. मी मेली की ते हक्क पण माझ्यापुरते संपले. म्हणजे माझ्याशी हे हक्क अभिन्न आहेत आणि या हक्कांना कायदेशीर मान्यता असते त्या त्या देशाच्या शासनाची. मी भारताचं उदाहरण तुम्हाला दिलं आहे आणि हे हक्क मर्यादित असतात. म्हणजे असं नाही आहे की मला अमर्यादित हक्क आहे आणि त्या हक्कांचा वापर करून मी दुसऱ्यांचे हक्क डावलील किंवा दुसऱ्यांवर अन्याय करील, तर नाही. माझ्या हक्कांवर सुद्धा मर्यादा आहेत. मी ते हक्क उपभोगत असताना दुसऱ्यांचे हक्क त्यावर मी दावा सांगू शकत नाही, त्यांचं उल्लंघन करू शकत नाही किंवा त्या हक्कांचा देशविघातक किंवा मानवाला अपाय होईल असा वापरही मी करू शकत नाही. आणि जर माझ्याकडून असं झालं तर मला कायदेशीर शिक्षासुद्धा केली जाईल. हे झालं स्वरूप. आता आपण या मानवी हक्कांच्या इतिहासाचा विचार केला की ही सुरुवात कुठून झाली. अचानक तर आलं नाही आपण, कारण त्यांचं स्वरूप पाहिलं. विकसनशील म्हणजे कुठेतरी तर एक सुरुवात झाली एका पॉईंटवर आणि तिथून ते असे विकसित होत गेले. मग आता जर आपण हा इतिहासाचा थोडक्यात विचार केला तर सगळ्यात पहिले 1215 इंग्लंडमध्ये मॅग्ना कार्टा करार झाला. राजा आणि प्रजेमध्ये हा करार झाला आणि पहिलं, थोडक्यात का होईना पण पहिलं हे मानवाच्या हक्कासंबंधातलं हे लिखित दस्तऐवज आहे.
इंग्लंड हा परंपरावादी देश आहे. इंग्लंडची राज्यघटना खूप छोटीशी आहे, कारण त्यांची राज्यघटना अलिखित आणि लिखित स्वरूपाची आहे. बरेचसे नियम, रूढी, परंपरेद्वारे अलिखित रूपाने चालू आहेत आणि आधुनिकतेच्या काळामध्ये त्यांनी काही नियमांना लिखित स्वरूप दिलेलं आहे. तर त्यातलं हे मानवी हक्कांचं हे पहिलं लिखित दस्तावेज होतं 1215 मॅग्ना कार्टा. त्यानंतर 1668 मध्येच यामध्ये विस्तार केला गेला आणि कैदी कोणालाही अशी अटक केल्यावर तुम्ही जेलमध्ये नाही टाकू शकणार, तर पहिले त्याला न्यायालयात आणावं लागेल, ज्याला आम्ही बंदी प्रत्यक्षीकरण म्हणतो. हा एक यादेश आहे मूलभूत हक्कांच्या रक्षणासाठी आणि तो आपल्या भारतीय संविधानात सुद्धा नमूद आहे. तर या मानवी हक्कामध्ये ह्या बंदी प्रत्यक्षीकरणाचा समावेश केला गेला 1668 मध्ये, म्हणजे मॅग्ना कार्टाचं विस्तारित रूप समजा. त्यानंतर 1689 मध्ये बिल ऑफ राईट्स आलं, इंग्लंडमध्येच आलं आणि लिखित कायद्याची नोंदणी, म्हणजे या मानवी हक्कांच्या रक्षणासाठी कायदे बनवले गेले स्पेशल आणि त्याची नोंद केली गेली त्यांच्या त्या राज्यघटनेमध्ये. त्यानंतर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे 1776 मध्ये काय झालं, अमेरिकन राज्यक्रांती झाली आणि या अमेरिकन राज्यक्रांतीने तर स्वातंत्र्याचा जाहीरनामाच घोषित केला आणि या जाहीरनाम्यामध्ये व्यक्तीला समानतेचा, स्वातंत्र्याचा आणि न्यायाचा हक्क बहाल केला, जो प्रत्येक अमेरिकन नागरिकाला राहील आणि त्या तत्वांवरच अमेरिकेचं शासन चालेल. 1789 मध्ये फ्रेंच राज्यक्रांती झाली आणि या फ्रेंच राज्यक्रांतीने तर जगाला 3 तत्वांची देणगीच दिली असं आपण म्हणतो, स्वातंत्र्य, समता, बंधुता. आणि हे हक्क सुद्धा फ्रेंच त्या राज्यघटनेमध्ये नमूद आहेत. आता दुसऱ्या महायुद्धानंतर पुन्हा जागतिक महायुद्धाची वेळच येऊ नये म्हणून UN म्हणजे युनायटेड नेशन्सची स्थापना केली गेली. या UNची स्थापना 24 ऑक्टोबर 1945 झाली आणि 51 राष्ट्र हे संस्थापक राष्ट्र होते, त्यामध्ये एक भारत होता. आणि त्यानंतर आजच्या घडीला जवळपास 192 किंवा त्यापेक्षा अधिक देश या UNचे सदस्य देश आहेत. तर या UNमध्ये मानवी हक्कांच्या संदर्भात जागतिक दृष्ट्या जगातल्या सर्व मानवांच्या संदर्भात एक हक्कांचा जाहीरनामा असावा आणि ज्यावर सदस्य देशांमध्ये तरी त्या जाहीरनाम्याची अंमलबजावणी व्हावी असा विचारविनिमय झाला. आणि रूझवेल्ट, अमेरिकेचे अध्यक्ष रूझवेल्ट यांच्या अध्यक्षतेखाली मानवी हक्क प्रारूप मसुदा तयार करण्यासाठी एका आयोगाची निर्मिती करण्यात आली. 10 डिसेंबर 1948 ही जी मानवी हक्कांचा जाहीरनामा याचं प्रारूप तयार झालं होतं ते त्या UNच्या सभेमध्ये, आमसभेमध्ये मांडण्यात आलं आणि 10 डिसेंबर 1950 चर्चा होऊन सर्व देशांच्या, मॅक्झिमम देशांच्या संमतीने त्यावर स्वाक्षरी करण्यात आल्या. 58 देशांनी त्यावेळी त्यावर स्वाक्षरी केल्या. त्यात अभिमानाची गोष्ट भारत सुद्धा सामील होता. आणि 10 डिसेंबर 1950 हा मानवी हक्कांचा जागतिक जाहीरनामा UNमध्ये संमत झाला आणि म्हणूनच 10 डिसेंबर हा मानवी हक्क दिन, जागतिक मानवी हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. तर या जाहीरनाम्यात याचा आत्मा काय आहे या जाहीरनाम्याचा, जशी आमच्या राज्यघटनेची प्रस्तावना आहे, आमच्या पुस्तकाच्या सुरुवातीच्या पेजमध्येच ती प्रस्तावना दिलेली आहे, आम्ही भारतीय लोक, तसंच या जाहीरनाम्याचा, मानवी हक्काच्या जाहीरनाम्याचा प्रस्तावना आमची, त्याचा आत्मा किंवा उद्देश काय आहे तर बघा, आम्ही मूलभूत मानवाधिकार, मानवाचे महत्त्व व मूल्य, सर्व देशांच्या स्त्री पुरुषांच्या समान अधिकाराच्या प्रस्थापनेसाठी संकल्पबद्ध व कटिबद्ध आहोत. म्हणजे हा जाहीरनामा काय म्हणतो, आम्ही प्रत्येक मानवाच्या मूलभूत अधिकारासंबंधी, मानवाचं महत्त्व आहे, त्याचं पण एक मूल्य आहे, यासंबंधी, स्त्री पुरुष समानतेसंबंधी, त्यांना समान अधिकार मिळावेत यासंबंधी आम्ही जागरूक आहोत आणि हे असं सगळ्या जगातल्या मानवांना हे मिळावं यासाठी कटिबद्ध आहोत, संकल्प केलेला आहे आम्ही असा, आणि आम्ही त्या संकल्पपूर्तीसाठी कटिबद्ध आहोत. म्हणजे जोवर हा संकल्प पूर्ण होत नाही तोवर आम्ही काय करणार आहोत, प्रयत्न करणार आहोत. थोडक्यात मी मानवी हक्कांचं माहिती तुम्हाला सांगितली. आता हे मानवी हक्क एवढं सगळं झालं म्हणून काय खरंच सगळ्यांना आज मानवी हक्क मिळत आहेत का, कोणालाच काही प्रॉब्लेम नाही आहे का त्यामध्ये, तर नाही, असं नाही. आजही अनेक ठिकाणी अनेक मानवांना त्यांना जीवनासाठी आवश्यक, सन्मानासाठी आवश्यक, सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असे मानवी हक्क पूर्ण अंशाने मिळत नाहीत.
त्याच्यामागे अनेक रिझन्स आहेत. तुमच्या पुस्तकामध्ये पेज नंबर 4 बघा, राष्ट्रांचे विघटन, एका राज्यातून दुसरं राज्य निर्माण होणे स्वतंत्र आणि नव्या राष्ट्रांचा उदय, या प्रक्रिया नेहमी शांततामय नसतात. काही ठिकाणी मतदानामुळे विभाजन झालं, आपण आधीच्या टॉपिकमध्ये पाहिलं. पण भारताचंच उदाहरण घेतलं तर फाळणी झाली आणि प्रचंड हिंसाचार झाला. दोन्हीकडल्या लोकांना प्रचंड हिंसेचा, अव्यवस्थेचा सामना करावा लागला. कितीतरी काळ नंतर त्यांना उघड्यावर जगावं लागलं, संघर्ष करावा लागला आणि त्या कालावधीत त्यांचं मानव म्हणून जगण्याचं जो हक्क होता की मानवासारखं जगायचं आहे, तो हक्क डावलला गेला. जनावरासारखं त्यांना जगावं लागलं, उपाशीपोटी राहावं लागलं. आणि असेच उदाहरणं अजून इथे दिलेली आहेत की युगोस्लावियाच्या बोस्निया आणि हर्जेगोविनामध्ये वांशिक हिंसाचार झाला. चेचन्या, रशियाचा जो प्रांत आहे जिथे इस्लाम लोक आपल्या धर्मावर आधारित देश मागत आहेत, तिथे पण हिंसाचार चालू आहे सतत. पूर्व तिमोर आणि एरिट्रिया येथे सुद्धा संघर्ष चालू आहे. मागच्या टॉपिकमध्ये आपण हे बघितलं सगळं. आणि यामुळे काय होत आहे की मानवी हक्कांची पायमल्ली होते आहे या प्रकरणामुळे. या व्यतिरिक्त फक्त फाळणीच्या वेळी पायमल्ली होते असं नाही, तर वर्णद्वेष, वांशिक द्वेष, भाषाद्वेष, सांप्रदायिकता, अण्वस्त्र हल्ला जसा जपानवर झालेला होता, बालमजूर, त्यानंतर नैसर्गिक आपत्ती, दारिद्र्य, कुपोषण, अन्याय, त्यानंतर दलितांवरील किंवा वंचितांवरील हल्ले, कैद्यांची परिस्थिती, कारण आज तुरुंग कमी आणि कैदी जास्त, त्यामुळे कोंबले आहेत तुरुंगांमध्ये कैदी. या सर्वांमुळे काय होत आहे की मानवी हक्कांची पायमल्ली होत आहे त्या व्यक्तींच्या बाबतीत. स्त्रियांचा विचार केला तर स्त्रियांवर स्त्री पुरुष समानता आपण फक्त म्हणतोय, पण अजूनही पूर्णतः रुजलेली नाही, मानसिकता बदललेली नाही. अजूनही स्त्री भ्रूण हत्या चालूच आहे, हुंडाबळी चालू आहे, स्त्रीवर अत्याचार, बलात्कार चालूच आहेत. आणि ह्या तिच्या कामाच्या ठिकाणी पण, सगळीकडे नाही पण काही ठिकाणी अजूनही स्त्री म्हणून तिला कुठेतरी हरॅशमेंटचा सामना करावा लागतो. या सगळ्या बाबी ह्या कारणीभूत आहे मानवी हक्कांच्या पायमल्लीला. आणि ही मानवी हक्कांची जी पायमल्ली आहे ती नेमकी का केली जाते, तर कुठे श्रेष्ठत्वाची भावना आहे, कुठे स्वामित्वाची भावना आहे, आणि यातनं आम्ही श्रेष्ठ ते कनिष्ठ, आम्हाला सर्व मिळालं पाहिजे किंवा आम्ही बळाच्या जोरावर ते हिसकावून घेऊ, यामुळे ही पायमल्ली होताना आपल्याला दिसते. आता भारताच्या संदर्भात जर आपण विचार केला तर भारतामध्ये ही मानवी हक्कांची पायमल्ली होऊ नये म्हणून राष्ट्रीय आणि राज्यीय स्तरावर मानवी हक्क आयोगांची काय केली गेली आहे, 1993 साली निर्मिती केली गेली आहे. आणि महिलांच्या बाबतीत, अल्पसंख्याकांच्या बाबतीत, अनुसूचित जाती जमातींच्या बाबतीत वेगवेगळे आयोग सुद्धा स्थापले गेले आहेत की जे आयोग या समूहाच्या मानवी हक्कांची नोंद घेतील की त्यांना मिळत आहेत का, आणि कोणावर अन्याय होत असेल तर तो अन्याय सुद्धा कायदेशीररित्या दूर करतील. तर थोडक्यात आपण मानवी हक्क म्हणजे काय, त्याची पायमल्ली कशी होते, त्याच्या मागे रिझन्स काय आहे, मानवी हक्कांचं स्वरूप काय आहे, आणि मानवी हक्कांच्या रक्षणासाठी भारताने काय उपाययोजना केल्या आहेत. भारतामध्ये तर विचार केला तर सगळ्यात पहिलं लिखित आपल्या राज्यघटनेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला या हक्कांच्या रक्षणासाठी एक घटनात्मक उपाययोजनेचा अधिकारच दिलेला आहे, ज्याद्वारे आपण आपल्या या हक्कांचं रक्षण करू शकतो. आता याच्या पुढे आपल्याला बघायचं आहे की मानवतावादी हस्तक्षेप म्हणजे काय. जगामध्ये जी काही जागतिक हिंसा होते किंवा जे काही स्थलांतर, विस्थापन होतं, त्यामध्ये जो प्रचंड प्रमाणात हिंसाचार होतो, त्यामुळे एकंदरीत जागतिक समुदायामध्ये चिंतेचं वातावरण झालं. आणि आपण बघितलं UN ही काय आहे, एक जागतिक संघटना आहे. तर ह्या UNनी काय की या अशा क्षेत्रांमध्ये की जिथे हिंसेमुळे मानवी हक्कांची काय होत आहे, पायमल्ली होते आहे, किंवा जिथे दारिद्र्यामुळे मानवी हक्क उपभोगता येत नाही आहे किंवा अविकसितपणामुळे उपभोगता येत नाही, अशा ठिकाणी UN स्वतः तेथील मानवांना हे हक्क मिळावेत म्हणून प्रयत्न करते. आणि म्हणूनच ते देश सार्वभौम आहेत. आणि UN ही एक जागतिक संघटना आहे सार्वभौम देशांचीच, पण तेथील लोकांच्या भल्यासाठी त्यांना हक्क मिळावेत म्हणून UN जी काही मदत करते किंवा UN जी काही दखल घेते
तिथे होत असलेल्या प्रसंगाची आणि त्यावर उपाययोजना आखते किंवा मदत करते, त्याला म्हटलं गेलं मानवतावादी हस्तक्षेप. आता UN ही जागतिक संघटना आहे, तिथे 192 पेक्षा जास्त देश सदस्य आहेत. म्हणजेच ह्या सदस्य देशांपैकीच काही देश तिथे मदत करतात किंवा तिथे हस्तक्षेप करतात, तिथल्या समस्या सोडवण्याचा किंवा थांबवण्याचा प्रयत्न करतात. आणि या अशा हस्तक्षेपाला मी पुन्हा रिपीट करते, फक्त मानवी हक्कांच्या बाबत त्यांच्या स्वतःच्या काही मुद्दे असतील, अंतर्गत मुद्दे, त्यामध्ये हस्तक्षेप केला जात नाही. फक्त मानवी हक्कांच्या संदर्भात, मानवी सेवेच्या, आरोग्याच्या संदर्भात, सुविधा पुरवण्याच्या संदर्भात त्या बाबी संबंधी, बाकी बाबी त्यांच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप केला जात नाही, फक्त या बाबींमध्ये केला जातो. आणि म्हणून त्याला मानवतावादी हस्तक्षेप अशी संकल्पना किंवा असं म्हटलं गेलेलं आहे. जागतिक संघटना म्हणून UN या देशांमध्ये हस्तक्षेप करून संघर्षाची किंवा युद्धाची परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे प्रयत्न करते. जिथे यादवी युद्ध चालू आहे, जसं मागे सिरियामध्ये होतं, इस्रायल पॅलेस्टाईनमध्ये युद्ध सतत चालूच असतं, अशा देशांमध्ये शांतता रक्षण हे संयुक्त राष्ट्रांच्या प्रमुख कार्यामधील एक आहे. कारण याची निर्मितीच का झाली, मी सांगितलं की पुन्हा जग महायुद्धाच्या खाईत पडू नये आणि मनुष्यहानी, वित्तहानी होऊ नये. कारण हे युद्ध झालं तर अण्वस्त्रांचं होईल आणि पूर्ण पृथ्वीच नष्ट होण्याची भीती आहे त्यामध्ये. म्हणून शांतता निर्मितीच महत्त्वाचं उद्दिष्ट आहे शांतता निर्माण करणे, शांततेचं रक्षण करणे. शीतयुद्धोत्तर काळात, शीतयुद्धोत्तर म्हणजे शीतयुद्ध संपल्यानंतरच्या काळात, शीतयुद्ध कधी संपलं? 1991ला सोव्हिएत युनियनच्या विघटनासोबतच. शीतयुद्धोत्तर काळात संयुक्त राष्ट्रे युद्धजन्य परिस्थिती असणाऱ्या प्रदेशात शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने हस्तक्षेप करतात. परंतु येथे या हस्तक्षेपाचे उद्दिष्ट केवळ चालू असणारे युद्ध थांबवणे हे नसून भविष्यात पुन्हा अशी संभाव्य युद्धे होऊ नयेत, त्यांना आळा बसावा, शांतता प्रस्थापित व्हावी आणि पीडितांच्या मानवी हक्कांचे संरक्षण करणे हे आहे. फक्त युद्ध नाही थांबवायचं, तर पुन्हा असं युद्ध झालंच नाही पाहिजे. नेहमीसाठी शांतता प्रस्थापित झाली पाहिजे आणि या युद्धामुळे ज्यांना मानवी हक्क मिळत नाहीत त्यांना ते मिळाले पाहिजे, यासाठी हा हस्तक्षेप आहे. म्हणून याला मानवतावादी हस्तक्षेप म्हटलं जातं. आता UN ही तर संघटना आहे, तिचं काय स्वतःचं सैन्य आहे का? नाही. पण मी सांगितलं की UNचे सदस्य किती देशात? 192. मग UN काय करतं? या 192 सदस्यांमधल्याच काही देशांचं सैन्य पथक, लिमिटेड प्रत्येक देशाचं सैन्य पथक घेऊन त्यांनी एक शांतीसेना निर्माण केलेली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाला स्वतःचे असे सैन्य नसते. पेज नंबर 5 वर तुम्हाला वर ब्रॅकेट दिलाय, त्यामध्ये ही माहिती आहे, बघा. परंतु जागतिक शांतता व सुरक्षितता प्रस्थापित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या सदस्य देशांचे सैन्य 192 सदस्य आहेत, पण या शांती सेनेमध्ये फक्त 122 देशांच्या सैन्याचा समावेश आहे. सदस्य देशांच्या स्वतःच्या सैन्यातून एका शांती सेनेची स्थापना केली आहे. आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे या 122 देशांमध्ये भारताचं स्थानही महत्त्वाचं आहे. या सेनेला संयुक्त राष्ट्र शांतता रक्षक दल असे म्हणतात. बऱ्याचदा शस्त्रसंधी लागू असताना संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या शिफारशीनुसार संघर्ष प्रवण म्हणजे जिथे संघर्ष सुरू आहे ते क्षेत्र, यामध्ये शांतता रक्षक दलाला पाचारण केले जाते. हे शांतता रक्षक दल तिथे जातं आणि ज्याची बाजू न्याय आहे त्या बाजूनी हे सैन्य युद्धात उतरतं आणि युद्ध समाप्त कसं होईल याचा प्रयत्न करतं आणि त्यानंतर शांतता प्रस्थापित करण्यामध्ये सहकार्य करतं. आणि त्यानंतर तिथे ज्या काही मानवांचे हक्क डावलले गेले, काही जखमी झाले, काही अपंग झाले, काहींची घरदारं उद्ध्वस्त झाली, अशा मानवांना मदतसुद्धा केली जाते. हे एकंदरीत कार्य ही शांतीसेना करत असते. आता ही जी शांतीसेना, इथे नाव दिलं युनायटेड नेशन्स पीस कीपिंग. पीस कीपिंग, पीस म्हणजे शांतता, इथे आपण स्थैर्य पण म्हणू, इथे व्यापक अर्थाने घ्यायचं आहे की शांतता आणि स्थैर्य, कीपिंग म्हणजे ठेवणे, शाबूत राखणे, त्यासाठी ही शांतीसेनेची निर्मिती आहे.
मे 1948ला अरब इस्रायल युद्ध जे काही सुरू झालं भूमीच्या साठी, पॅलेस्टाईनचं म्हणणं आहे की इस्रायलने आमची भूमी घेऊन त्यांचा देश निर्माण केला आणि इस्रायल म्हणते ही जूनची हक्काची भूमी आहे. आणि तेव्हापासून या दोन देशांमध्ये गाझीपट्ट्यात युद्ध चालू आहे आणि तेव्हापासून हे युद्ध थांबावं म्हणून युएननी जवळपास 69 मोहिमा राबवल्या आणि त्यामधल्या 16 मोहिमा अजूनही सुरू आहेत. बघा किती दीर्घकाळ हे कार्य सुरू आहे आणि अजूनही अनेक ठिकाणी चालूच आहे. भारताच्या संदर्भात उदाहरण घ्यायचं तर श्रीलंकेमध्ये तामिळ आणि सिंहली लोकांमध्ये जी यादवी माजली होती, मूळ तामिळ वंश भारतीयांचा, पण जे शतकानुशतकं तिथं राहत आहेत त्यांना वेगळा देश हवा होता श्रीलंकेमध्ये, तामिळ वंशाच्या लोकांना. आणि तिथे मग यांच्यामध्ये जी काही यादवी माजली तर श्रीलंकन सैन्याच्या बाजूने युएननी शांतीसेना पाठवली. त्या शांतीसेनेमध्ये भारतीय सैन्याचाही समावेश होता आणि त्यामध्ये भारतीय सैन्यातले 3500 सैनिक शहीद झाले होते. आणि ह्याचा राग म्हणूनच की तामिळ हे मूळ भारतीय वंश, तरी त्यांच्या विरोधात भारताने शांतीसेनेमध्ये स्वतःचं सैन्य दिलं. त्यावेळी राजीव गांधी पंतप्रधान होते आणि याचा राग म्हणूनच 21 मे 1991ला या लिट्टेनीच म्हणजे श्रीलंकेतली तामिळ लिबरेशन जी फ्रंट होती, या लिट्टेनी तामिळ टायगर्स लिबरेशन फ्रंट या लिट्टेनी दहशतवादी हल्ला करून मानवी बॉम्बस्फोटाद्वारे राजीव गांधींचा कोइंबतूर तामिळनाडूतील पेरीबंदर इथे मृत्यू घडवून आणला. म्हणजे भारताने प्रत्येक वेळी युएनला असा सक्रिय सहभाग केलेला आहे. आता या मानवतावादी कार्यामध्ये अजून भारताने कुठे कुठे युएनला सहकार्य केलं तर युएननी कंबोडिया, सोमालिया, युगोस्लाविया या देशांमध्ये मानवतावादी हस्तक्षेप केला. मी पुन्हा रिपीट करत आहे, फक्त मानवी हक्कांबाबत हा हस्तक्षेप आहे, त्यांच्या अंतर्गत गोष्टींसाठी हा हस्तक्षेप नसतो कारण ते सार्वभौम देश आहेत. तर या देशांमधल्या मोहिमांमध्ये सुद्धा भारताने काय केलेलं आहे, सक्रिय सहभाग घेतलेला आहे. पीस कीपिंगच्या संदर्भात काश्मीर प्रश्नी युएननी मिलिटरी ऑब्झर्व्हर ग्रुप ऑफ भारत अँड पाकिस्तान स्थापन केला होता. त्यालाही भारताने सक्रिय सहकार्य केलं. त्या ग्रुपमध्ये असताना चर्चा, संवाद साधणे, शांतता प्रस्थापित करणे काश्मीर खोऱ्यामध्ये या बाजूनी भारताने त्याच्या बाजूने पूर्ण पॉझिटिव्ह प्रयत्न केले. त्यानंतर सेंटर फॉर युएन पीसकीपिंग सेंटर फॉर युएन पीसकीपिंग दिल्लीला याची एक शाखा आहे युएनची आणि तिथे प्रशिक्षण दिलं जातं आणि गेल्या 20 वर्षांपासून हे प्रशिक्षण देणं तिथे चालू आहे. मी पुन्हा रिपीट करत आहे, सेंटर फॉर युएन पीस कीपिंग याची दिल्लीला शाखा आहे आणि तिथे गेल्या 20 वर्षांपासून प्रशिक्षण दिलं जात आहे. आणि भारताची तर आता अशी इच्छा आहे की भारतीय सैन्याला पण जास्तीत जास्त सैन्याला आधुनिक प्रशिक्षण दिलं जावं, जेणेकरून ह्या अशा मानवतावादी ज्या मोहिमा होतील त्यामध्ये भारताला केंद्राची भूमिका म्हणजे नेतृत्वाची भूमिका करायची संधी मिळावी. यानंतरचा पॉइंट आहे आपल्याला बघायचा आहे की सोमालिया आणि कंबोडियामध्ये भारताने कशा पद्धतीने सहकार्य केले. बघा आता, संयुक्त राष्ट्रांचे कंबोडियातील संक्रमण प्राधिकरण UNTAC फेब्रुवारी 1992 ते सप्टेंबर 1993 पर्यंत, म्हणजे कंबोडिया या देशामध्ये संयुक्त राष्ट्रांनी मानवतावादी जो हस्तक्षेप केला त्यावेळी भारताने युएनला कशी मदत केली किंवा त्यात कसा सहभाग घेतला याचं वर्णन आहे. पेज नंबर 6 वर तुम्हाला जो बॉक्स दिला आहे त्यामध्ये हे वर्णन केलेलं आहे. कंबोडिया शांतता राखण्यासाठी व मानवी हक्कांप्रती आदर निर्माण करण्यासाठी भारतातर्फे सैन्य आणि पोलीस दल पाठवण्यात आले. म्हणजे पूर्ण सैन्य नव्हतं तर आपलं जे राखीव पोलीस दल आहे किंवा
आपण ज्याला निमलष्करी दल म्हणतो ते सुद्धा पाठवले गेले. याचबरोबर कायदा व सुव्यवस्था राखणे, मुक्त आणि न्याय निवडणुकांचे आयोजन करणे, कारण कंबोडियातलं युद्ध संपल्यानंतर पुन्हा निवडणुका घेऊन तिथे सर्वमान्य जनतेची सर्वमान्य अशी शासन व्यवस्था प्रस्थापित करायची होती, म्हणून निवडणुका घ्यायच्या होता. नागरी प्रशासन ही कार्ये हाती घेतली आणि नागरी प्रशासनासाठी ज्या ज्या सोयी सुविधा आवश्यक आहेत त्या निर्मिती करणे हे कार्यसुद्धा भारतीय सैन्य, पोलीस दल, निमरक्षक दल हे सगळे मिळून करत होते. फक्त आता तिथे भारताचं सैन्य होतं असं नाही. मी काय सांगते की त्या कार्यामध्ये युएनचं सहकार्यासाठी भारतही सहभागी होता. असे भारतासारखे अनेक देश होते. संक्रमण काळात कंबोडियन निर्वासितांचे प्रत्यावर्तन व पुनर्वसन करण्यात देखील भारताने महत्त्वाची भूमिका बजावली. आता हे वाक्य लक्षात घ्या. संक्रमण काळात, की जेव्हा यादवी किंवा युद्ध संपून, संघर्ष काळ संपून शांततेकडे वाटचाल चालू होती, तो झाला संक्रमण काळ. तिथे कंबोडियामधून जे कोणी बाहेर गेले होते ते पुन्हा वापस येत होते. त्याच्यासाठी शब्द आहे प्रत्यावर्तन. म्हणजे जे युद्ध काळामध्ये आपला देश सोडून दुसरीकडे गेले होते किंवा तो प्रदेश सोडून दुसरीकडे गेले होते, त्यांना पुन्हा तिथे आणणे, त्यांना हमी देणे सुरक्षित तिथची, की आता तुम्ही पुन्हा चला, तिथे सगळं चांगलं आहे, शांत आहे, तुमची रक्षण होईल तुमचं, असं म्हणून त्यांना प्रत्यावर्तन करणे त्यांचं, म्हणजे पुन्हा त्यांच्या मूळ जागी येण्यास त्यांना प्रवृत्त करणे, त्यांना तसं सहकार्य करणे. आणि ते एकदा तिथे वापस आले की त्यांचं पुनर्वसन करायचं, त्यांना लागेल ती मदत करायची जगण्यासाठी आवश्यक ती. ही पण महत्त्वाची भूमिका भारताने बजावलेली आहे. जवळपास या कार्यामध्ये 49 शांती पथकं विविध देशांचे सहभागी होते, 49 देशांचे. आणि भारताचे जर पूर्ण टोटल विचार केला की भारतातर्फे एकूण किती लोक तिथे गेले होते, ज्याला आपण व्हॉलंटियर्स म्हणू, ते होते 2 लाख ही संख्या होती बघा. आणि हे सर्व करत असताना, संघर्ष थांबवत असताना 156 भारतीय शहीद झाले होते या कार्यामध्ये. 2 लाख भारतीय व्हॉलंटियर्स म्हणून, म्हणजे सैन्य रूपात, पोलीस दलाच्या रूपात, अशी ही भारतीयांची 2 लाख जणांचं एक शांती पथक तिथे गेलं टप्प्याटप्प्याने. म्हणजे एकाच वेळी 2 लाख नाही, काही गेले, काही वापस आले, काही गेले, काही पूर्ण वेळ तिथेच थांबले, अशा पद्धतीने. आणि हे कार्य चालू असताना 156 भारतीयांना, हे मानवतावादी कार्य करत असताना बलिदान झालं त्यांचं, किंवा ते शहीद झाले. आता दुसरा देश त्यांनी म्हटलाय सोमालिया. संयुक्त राष्ट्रांची सोमालियातील मोहीम युनोसॉम 2 मार्च 1993 ते डिसेंबर 1994. सोमालियातील संयुक्त राष्ट्रांच्या अभियानात भारताने सक्रिय सहभाग नोंदवला. पुन्हा सांगते, भारत एक देश होता, असे अनेक देशांचा सक्रिय सहभाग या मोहिमेमध्ये पण होता. संयुक्त राष्ट्रांच्या शांती सेनेतील भारतीय तुकडीने यशस्वीरित्या मानवतावादी मदत पुरवण्याचे कार्य केले. त्यांनी मोठ्या प्रमाणात सोमालियामध्ये विहिरी खोदल्या, कारण या संघर्षामुळे जे पिण्याचं पाणी होतं, जे स्रोत होते पिण्याच्या पाण्याचे, ते सगळे अशुद्ध झालेले होते. युद्ध काळामध्ये यामध्ये रसायनं सोडले जातात, ते पाणी विषारी केलं जातं, किंवा बॉम्ब पडल्यामुळे म्हणा, किंवा काही कारणामुळे ते पाणी दूषित होतं. मग आता नव्या पाण्याचे स्रोत निर्माण करायचे म्हणून तिथे काय खोदल्या गेल्या, विहिरी खोदल्या गेल्या. शाळा आणि मशिदी बांधल्या. सोमालिया हा मुस्लिम देश आहे. शाळा आणि प्रार्थनेसाठी मशिदी बांधल्या गेल्या की शांतता निर्माण होईल, प्रार्थना करताना मनाचे भाव शांत होतात. फिरते दवाखाने, फिरते म्हणजे मोबाईल ॲम्ब्युलन्स तिथे, व मदत शिबिरांद्वारे वैद्यकीय व पशुवैद्यकीय सुविधा पुरवण्यात आला. आता युद्ध असेल, संघर्ष असेल, नैसर्गिक आपत्ती असेल किंवा मानवी आक्रमण, काही जी काही असेल, फक्त मानवाची हानी होते का? नाही. अशा वेळी जी मानवासोबत पाळीव पशुप्राणी असतात, यांची पण हानी होते, हे सुद्धा अपंग होतात, ह्यांना सुद्धा जखमा होतात. तर अशा मानवी वैद्यकीय आणि पशुवैद्यकीय सेवा सुद्धा फिरत्या दवाखान्यांद्वारे, म्हणजे मोबाईल ॲम्ब्युलन्सद्वारे पुरवल्या गेल्या. याचबरोबर हजारो निर्वासितांचे प्रत्यावर्तन आणि पुनर्वसन केले गेले. मी आता याची व्याख्या आत्ताच स्पष्ट करून सांगितली. 1971 मध्ये बांगलादेशी जे काही आश्रित आपल्या देशात आले होते, पाकिस्तान
पूर्व पाकिस्तान पश्चिम पाकिस्तानचं युद्ध झालं, त्यातनं बांगलादेशची निर्मिती झाली 1971ला आणि या युद्धकाळामध्ये बांगलादेशातून लाखोच्या संख्येने निर्वासित भारतामध्ये आले होते. तर यावेळीसुद्धा UN जी काही मदत पाठवली होती त्यामध्ये भारताने सहभाग घेतला होता, कारण बांगलादेशच्या बाजूने म्हणजे पूर्व पाकिस्तानच्या बाजूने भारताने मदत केली होती या युद्धात त्यांना. तरीही या UNच्या सहकार्याच्या या मोहिमांमध्ये सुद्धा भारताने भाग घेतला आणि या बांगलादेशी लोकांना भारतातून पुन्हा त्यांच्या मूळ स्थानी बांगलादेशी पाठवणे, त्यांना तिथे आर्थिक मदत करणे, त्यांचं पुनर्वसन करणे, वैद्यकीय सेवा पुरवणे हे कार्य 1971च्या पाकिस्तान बांगलादेशच्या युद्धातसुद्धा भारताने केलेलं आहे. यानंतरचा मुद्दा आहे की जगामध्ये अशा किती NGOज आहेत किंवा अशा जागतिक संस्था आहेत ज्या मानवी हक्कांच्या संदर्भात आजही कार्यरत आहेत आणि यांचं कार्य असं आहे की ह्या संस्थांच्या रेटिंगची किंवा या संस्थांच्या अहवालाची दखल UN पासून ते पूर्ण जगातले विकसनशील राष्ट्र घेत असतात आणि यांच्या अहवालाचा कुठेतरी एक जागतिक पडसाद उमटत असतो. यांच्या अहवालाला एवढं महत्त्व आहे कारण ह्या संस्थांचा आकार आणि यांचं कार्य खूप महत्त्वाचं आहे. आताच जे काही आपण सोमालिया, कंबोडियाचं, शांती सेनेचं जे काही मुद्दे अभ्यासले त्यावरून आपल्या असं लक्षात येईल की मानवी हक्कांबद्दलची वाढती जागरूकता आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांमध्ये मिळालेलं त्यांना स्थान आणि देशोदेशीच्या कायद्यांमध्ये सुद्धा मानवी हक्कांचा केला गेलेला अंतर्भाव आणि त्याच्या रक्षणासाठी केले गेलेले कायदे यामुळे मानवतावादी हस्तक्षेप या संरक्षणाच्या नवीन संकल्पनेचा उदय झाला आणि विशेष म्हणजे या संकल्पनेला जगभरातल्या देशांचा पाठिंबा पण मिळाला की जिथे कुठे मानवी हक्कांची पायमल्ली होत असेल तिथे या जागतिक संघटना किंवा इतर देशांना UNच्या माध्यमातून तिथे हस्तक्षेप करून तिथे परिस्थिती पूर्वपदावर आणणे आणि तिथल्या मानवांना मानवी हक्क मिळवून देणे, जगणं त्यांचं सुलभ सन्मानाचं आणि विकासाचं करणे, यासाठी हा मानवतावादी हस्तक्षेप हा दृष्टिकोन जगन्मान्य झाला. आणि 1990च्या काळामध्ये दशकामध्ये अशा जागतिक स्तरावर अनेक संस्था उदयास आल्या की ज्यांनी मानवी हक्कांच्या जागरूकतेबाबत, सुरक्षिततेबाबत आणि होणाऱ्या पायमल्लीबाबत आवाज उठवला आणि म्हणूनच या काळाला मानवी हक्कांबाबत किंवा मानवतावादी हस्तक्षेपाच्या केलेल्या कार्याबाबतचा सुवर्णकाळ असं म्हटलं जातं. आता आपल्याला पेज नंबर 5 वर जो खाली ब्रॅकेट दिलेला आहे या ब्रॅकेटमध्ये तुम्हाला काही संस्थांची ज्या मानवतावादी हस्तक्षेपाचं कार्य करतात किंवा मानवी हक्क संरक्षणाचं कार्य करतात अशा काही संस्थांची माहिती दिलेली आहे. 1990 पासून अनेक देशांनी मानवी हक्कासंदर्भातील 6 मुख्य कन्व्हेन्शन्स आणि करारांना मंजुरी दिली. मानवी हक्कांच्या संदर्भात जिथे जिथे जागतिक संघटना स्थापन झाल्या किंवा करार झाले तर अनेक देशांनी स्वखुशीने या करारांना काय दिलेली आहे, मान्यता दिली आहे. हे सगळं आपण कधीचं बघत आहोत, शीतयुद्धानंतरचं म्हणजे 1991 नंतरचं. 170हून अधिक देशांनी व्हिएन्ना येथे पार पडलेल्या 1993च्या जागतिक मानवी हक्क परिषदेत सहभाग नोंदवला. व्हिएन्ना ही ऑस्ट्रिया, युरोपमधल्या ऑस्ट्रिया या देशाची राजधानी आहे. तर व्हिएन्नामध्ये 170 देश, मी तुम्हाला आधी पण सांगितलं की भारतातही 1993लाच राष्ट्रीय आणि राज्यीय मानवी हक्क आयोगाची स्थापना झाली कारण या 170 देशांमध्ये भारतसुद्धा सहभागी होता. ही जी परिषद झाली यामध्ये या परिषदेत त्यांनी मानवी हक्क संरक्षणाबाबत आपल्या जबाबदारीची पुन्हा एकदा पुष्टी केली की आमच्या देशातल्या मानवांना आम्ही हे मानवी हक्क मिळवून देऊ, ते त्यांना मिळायलाच पाहिजे, म्हणून आम्ही प्रयत्न करू, तसे कायदे करू, तशा योजना राबवू. यानंतर संयुक्त राष्ट्रांचे मानवाधिकार उच्चायुक्तांचे कार्यालय अस्तित्वात आले. त्याचे मुख्य कार्य संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्कांशी निगडित कार्यक्रमांमध्ये समन्वय साधणे, वेगवेगळ्या ठिकाणी जे हे मानवतावादी कार्य चालू आहे त्यांच्यामध्ये कोलॅबरेशन करणे, म्हणजे त्यांच्यामध्ये समन्वय, संवाद, चर्चा, कार्यपद्धती कशी आहे या दृष्टीने समन्वय साधणे आणि मानवी हक्कांप्रती
हे एक कार्य तर झालंच. दुसरं कार्य काय, सर्व जगामध्ये मानवी हक्कांप्रती सार्वत्रिक आदर प्रस्थापित करणे, की मला जसे हक्क आहे, मला वाटतं सन्मानाने आदराने जगावं, मला असं वाटतं माझा विकास व्हावा, अशीच भावना दुसऱ्या व्यक्तीची पण आहे जगामध्ये. आणि ही भावना जर प्रत्येकाने आपापल्या ठिकाणी जपली तर कोणीही कोणाच्या हक्कांवर आक्रमण करणार नाही. 90च्या दशकात मानवी हक्कासंबंधीचे विचार प्रसारित करण्यात बिगर सरकारी संस्था NGO नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन महत्त्वाची भूमिका बजावली. आता इथे तुम्हाला काही या जागतिक मानवी हक्क संघटना किंवा संस्थांची माहिती दिली आहे. पहिली दिली आहे इंटरनॅशनल कमिटी ऑफ द रेड क्रॉस. हिची स्थापना झाली 1863 मध्ये आणि जिनेवा येथे त्याचं मुख्य कार्यालय आहे. आणि ही रेड क्रॉस मुख्यत्वे काय करते आहे की मानवी जीवन आणि आरोग्य सुरक्षित राहावं यासाठी प्रयत्न करते. तसंच युद्धप्रवण क्षेत्रामध्ये जिथे युद्ध संघर्ष चालू आहे अशा क्षेत्रामध्ये जखमी सैनिकांना मदत करते. आणि या रेड क्रॉसचे जे व्हॉलेंटियर्स असतात, जरी युद्ध चालू असलं तरी हे व्हॉलेंटियर्स काय असतात, तिथे तटस्थ असतात. यांना कोणत्याच देश इजा पोचवत नाही. हे दोन्ही जे दोन देश युद्ध करतात त्या दोन्ही बाजूच्या सैनिकांना, जखमी सैनिकांना मदत पुरवणे, त्यांना मेडिकल सुविधा देणे, त्यांचे औषधोपचार करणे, तात्पुरता तिथे दवाखाना उभारून हे सर्व कार्य हे करत असतात रेड क्रॉसवाले. यांना कुठल्याही देशामध्ये अटकाव नाही, कुठेही जाण्यासाठी मज्जाव नाही. त्यानंतरची संस्था आहे मेडिसिन्स sans फ्रंटियर. ही सुद्धा जिनेवा इथेच हिचं कार्यालय आहे. आणि 20 डिसेंबर 1971ला हिची स्थापना झाली. आणि जवळपास ही संस्था हिची स्थापना झाली फ्रान्स पॅरिस येथे, म्हणजे परिषद पहिली. आणि ही 90पेक्षा जास्त जागतिक जे साथीचे रोग आहे, आजार आहे, या बाबतीत तिने रिसर्च करून लसी शोधल्या, औषधी शोधल्या आणि सर्व जागतिक स्तरावर यांचे शोध यांनी प्रसारित केले, जेणेकरून मानवी जीवन, मानवी आरोग्य अजून सुरक्षित आणि सुदृढ व्हावं म्हणून. त्यानंतर ऑक्सफॅम ही संस्था आहे. ही या मेडिसिन sans फ्रंटियरशी संबंधित आहे आणि 70 देशात या ऑक्सफॅमचं कार्य चालत असतं. त्यानंतर इथे नाही आहे तुम्हाला, पण मी एक्स्ट्रा सांगते आहे. एक पुन्हा ह्युमन राईट्स वॉच ही अमेरिकन NGO आहे, सर्वात मोठी NGO आहे ही. आणि ही सुद्धा जागतिक संस्था इंटरनॅशनल स्तरावरची. मानवी हक्कांची पायमल्ली, त्यानंतर बालसैनिक, बालमजुरांविरुद्ध ही आवाज उठवते, त्यांच्या हक्कासाठी ही जागृती करत असते. त्यानंतर आहे ॲम्नेस्टी इंटरनॅशनल ही सुद्धा जागतिक NGO आहे, म्हणजे नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहे, एक समाजसेवी संस्था आहे. मानवी हक्कांच्या बाबतीत ही कार्य करते. हिचं असं म्हणणं आहे की मानवी हक्क हे अविभाज्य आहे, मानवापासून अलग करता येत नाही आणि परस्परावलंबी आहे. म्हणजे एकमेकांना सांभाळून घेतलं, एकमेकांचं आपण मदत केली तरच आपण हे मानवी हक्क उपभोगू शकतो. शासनाविरुद्ध ही आवाज उठवते. ज्या ज्या देशांमध्ये मानवी हक्कांची पायमल्ली होते त्या शासनाविरुद्ध ही आवाज उठवते, निदर्शनं, आंदोलनं करते, अहवाल सादर करते आणि त्या देशातलं शासन त्या अहवालांची दखलही घेते. मी ऑक्सफॅम हे जे सांगितलं की मेडिसिन sans फ्रंटियरशी ही संलग्न आहे आणि ही ऑक्सफॅम 70 देशामध्ये कार्य करते. हिचं मुख्य कार्य, जसं ही मेडिसिन sans फ्रंटियर जसं मेडिसिनच्या क्षेत्रात कार्य करते आहे, संशोधनाच्या क्षेत्रात कार्य करते आहे, तसं ही ऑक्सफॅम गरिबी निर्मूलन कसं होईल, ज्यामुळे गरिबीमुळे ज्यांना मानवी हक्क मिळत नाही तर गरिबी निर्मूलन करायचं, उच्चाटन करायचं, जेणेकरून मानवाला हक्क मिळतील. शुद्ध पेय भेटलं पाहिजे, आरोग्यासाठी भोजन भेटलं पाहिजे पौष्टिक, कुपोषण होऊ नये, या दृष्टीने ही ऑक्सफॅम या मेडिसिन sans फ्रंटियरसोबत मिळून काम करते. म्हणजे एक जण औषध शोधणे आणि त्या पुरवणे आणि एक जण, कारण औषध उपाशीपोटी पचेल का, नाही, तर एक ही संस्था त्याचबरोबरीने गरिबी कशी दूर होईल म्हणजे विकास कार्यक्रम राबवणे आणि शुद्ध पेय आणि पोषणयुक्त भोजनाची सोय करणे
आणि त्यानंतर ह्या औषधीचा पुरवठा, अशा प्रकारे मानवाचे हक्क अबाधित कसे राहतील यासाठी काय करते, प्रयत्न करते. तर आपण या भागामध्ये काय काय शिकलो. मानवी हक्क म्हणजे काय, मानवतावादी हस्तक्षेप हा एक मुद्दा शिकलो. मानवी हक्कामध्ये त्याचं स्वरूप शिकलो, इतिहास आणि UN चा जाहीरनामा मानवी हक्कांचा 10 डिसेंबर 1948चा. त्यानंतर मानवी हक्कांची पायमल्ली कशी होते, त्याचं स्वरूप काय आहे, कशी पायमल्ली होते, कोणत्या कारणांनी होते. भारताच्या संदर्भात भारताने काय उपाययोजना केल्या, तर मानवी हक्क आयोगाची स्थापना केली. त्यानंतर मानवतावादी हस्तक्षेप म्हणजे काय, मानवी हक्कांची प्रस्थापना करण्यासाठी केलेला हस्तक्षेप, वैयक्तिक बाबींमध्ये नाही किंवा सार्वभौम देशांच्या अंतर्गत मुद्द्यांमध्ये नाही. UN शांतता रक्षक दल म्हणजे शांती सेना, त्यामध्ये भारताचं सहकार्य बघितलं आपण. मानवतावादी कार्यांमध्ये काय काय सहकार्य केलं भारताने, सोमालिया, कंबोडिया, श्रीलंका या बांगलादेश युद्धामध्ये वगैरे. त्यानंतर जागतिक मानवी हक्क संघटना आणि संस्थांची माहिती घेतली. तुमच्या पुस्तकामध्ये रेड क्रॉस, मेडिसिन सायन्स फ्रंटियर आणि ऑक्सफॉर्म दिलेला आहे. मी ॲम्नेस्टी इंटरनॅशनल आणि ह्युमन राईट्स वॉच या 2 संस्थांची तुम्हाला अजून एक्स्ट्रा माहिती दिलेली आहे. तिसरा भाग इथे संपलेला आहे. पुढच्या भागात आपण दहशतवाद हा टॉपिक बघणार आहोत. नमस्कार.